का राधिका ताई, तुम्ही दिवे किवे लावले का देवाजवळ? हो ना गं, आली ना, लावून आली ना. झालं तिकडचं आटोपलं. चला आता लवकर लवकर स्वयंपाकाची तयारी करू आपण. हो, स्वयंपाक तर करावंच लागन आता. आता वेळही झाला ना. पण का राधिका ताई, हे रश्मीताई आहे म्हणते, पाहिले नाही का हो त्याच्या सासूने किती गोराने केले? आणि आपली सासू पहा बरं. आपली सासू तर म्हटलं आपल्याला बोलू नाही देत. मी जराशी बोलली होती तर म्हटलं किती केलं होतं ते ना. आणि पहा बरं त्याची पोरगी म्हटलं किती गोराने केले हो त्याच्या सासूनं. हो ना, आता केले तर खरी. आता काय बोलावं आपण? आणि आपण बोललेलं ते ऐकते तरी काय? आता म्हटलं पाय ना, आता किती वेळचे म्हटलं रश्मीताई खोलीमध्ये आहे आणि म्हटलं आपली सासूही तिथंच आहे. आता दोघी मायले की बाहेर नाही निघाल्या म्हटलं. किती वेळच्या तिथंच चहा बोलून राहिले, तिथंच सगळं काही बोलून राहिले, बाहेरही नाही निघाल्या. कायच्या गोष्टी करून राहिल्या आणि कायच्या नाही. आता मगाशी गेली होती मी चहा द्यासाठी, तर ते रश्मीताई झोपली होती आणि ह्या बसल्या होत्या पायाजवळ. पाय चेपून राहिल्या होत्या वाटते पोरीचे. पाय चेपून राहिल्या होत्या. पहा बरं, एवढं सगळं ऐकलं म्हटलं पोरीचं, तरी लागून राहिली की नाही पोरीची. आणि पोरगी पहा, पोरगी किती नाव कमवून राहिली म्हटलं. आणि म्हटलं त्याची सासू म्हटलं बसली नाही, थोडा वेळ बसली, चहा नाही घेतला, नाश्त्याचं नाही घेतलं, जेवण नाही केलं आणि चालले गेले म्हटलं. म्हणजे किती राग असेल तेले. पण तरी म्हटलं किती समजूतदारी पलीनं बोलल्या का. अशी सून भेटन तर मग काय करणार आहे, काही ना काही तर बोलाच लागल. आणि पहा बरं हो, किती मोठा पैसाचा म्हणते खर्च करायला लावला म्हणते, काम नाही ना धाम. त्याच्या जीवाला काही लाजच नाही बाप्पा. हो ना, पाय ना, एवढा मोठा पैसा कमवायसाठी किती मेहनत लागते म्हटलं. आता हे पिऊची जॉबवर नव्हते ना, त्याची जॉब सुटून गेली होती. आणि तेही म्हटलं या रश्मीताईच्या यानं सुटली होती. यायच्या तिथं जाणं 50 वेळा, तिथून आणणं, अजून तेला नेऊन सोडणं, त्याच्यासाठी बोलायला जाणं. आणि एवढ्या सुट्ट्या काही त्या साहेबांना दिल्या नाही. मग येईनं 2-3 मनानं सुट्ट्या घेऊन घेतल्या ना, तर म्हटलं त्याच्या नोकरीवर येऊन गेला होता. मग त्याची नोकरी सुटून गेली होती. मग त्याच्यानंतर म्हटलं 2-3 महिने घरी बसले होते ते. हो का राधिका ताई, 2-3 महिने? नाही तर काय, 2-3 महिने बसले होते. आणि काय विचारतो तू, पैसे नाही जवळ, काही नाही, खर्चाले नाही. लय बेकार कंडिशन झाली होती म्हटलं तेव्हा. ते तर बरं झालं, माझ्याजवळ थोडंसं सोनं होतं, ते दिलं म्हटलं तेले. आणि त्यानं गहाण ठेवलं. आणि त्याच्यात त्यानं त्याच्या गाडीची किस्त आणि त्याचे जे चिल्लर चाल्लर खर्च होते म्हटलं ते निपटवले. नाही तर बस काय झालं असतं काय माहीत. आणि तसे म्हणा ते म्हणा मामाजी दे पैसे, पण नेहमी नेहमी मागायला चांगलं वाटते काय, मामाजी तर करतेच. त्याचं तर ते पूर्णचं पूर्ण जे हक्क आहे आणि जे त्याच्याकडून होते ते तर पूर्ण करून टाकते म्हटलं मामाजी. मामाजीचा काही लोट नाही आहे. पण म्हटलं आपल्याला इलाज वाटते ना नेहमी नेहमी पैसे मागायला. लय बेकार गेले बाई, 2-4 महिने तर लयच बेकार गेले. ते म्हणते ना देवाला सगळ्यात जास्त फिकर राहते. त्याच्यानंतर पियुषजीले म्हटलं मस्तच नोकरी लागली. तिथं तरी कमी पगार होता, इथं तर म्हटलं मस्त पगारही भेटून राहिला. आणि सगळं काही लोकही चांगले आहे म्हणते ना, ऑफिसही चांगलं आहे म्हणते. आता सगळं काही चांगलं झालं. हो ना, खरंच. भाऊजीले मोठे भाऊजीले नाही काय मस्त नोकरी लागून गेली आहे नाही काय. पगारही चांगला आहे त्याचा. आता मोहितच्या अंकुजीचे पेपर होऊन जाते आणि त्याला असं काही जॉब चांगला भेटला ना तर मग जमलं. दोघे भावाचं आहे नाही काय, तुमचंही मस्त जमून जाते आणि मग मस्त जमून जाते. आता अंकुजीले चांगलं नाही वाटून राहिलं होतं राधिका ते पैसे मागायला मामाजीले. म्हणूनच ते त्यानं पार्ट टाईम जॉब पाहिला म्हटलं. म्हणून ते बोले फोन घेणं काही करत नाही एवढे. आता ते कामातच राहते ना, आपण काय त्याला दखल द्यात बसाव. म्हणून नाही का मी त्याला काही फोर्स करत नाही. रात्री बोलतो म्हणा फोनवर, पण दिवसानं काही लावत नाही. दिवसानं त्याचं अशी चालू राहते, कॉलेजही चालू राहते आणि जॉबही चालू राहते, म्हणून मी नाही बोलत. पण हे तर आपलं सगळं काही चांगलं होऊन राहिलं. पण ह्या नंदीचं ह्या नंदीचं कसं करत आता. म्हटलं दोघी मायले की अंदरच आहे ना, काय खिचडी करते काय मी. आणि आता ते सासू एवढं सगळे काही घराने करून तर चालली गेली. आता म्हटलं मामाजीले काही माहीत नाही याच्यातलं आणि भाऊजीले काही माहीत नाही आणि मैच्या अंकुजीले काही माहीत नाही. मग आता कसं आता माहीत नाही आहे तर त्याला सांगा नाही लागन काय, सांगन ना आत्ते बाई कसं काय झालं काय झालं. आता त्याच्या काय गोष्टी होऊन राहिल्या दोघी मायले की आहे तर आपल्याला माहीत नाही. पण आता जे काही त्याला वाटन ते सांगन ना मामाजीले पियूजीले. मी तर सध्या नाही सांगत पियूजीले, त्याच्या आईचीच वाट पाहतो. नाही तर अजून थांबून कानं भरून दिले. तुला तर माहीत आहे त्याचा स्वभाव कसा आहे म्हणून. हो ना, पण त्याने सांगायला पाहिजे. नाही तर बस मग ह्या टिकूनच जाईल म्हटलं इथं टिकाले. आणि भल्लेच शक्य दिसते ना मला. किती नाटकखोर आहे व. आणि का बिमारीचं ढोंग केलं म्हणते, एवढे मोठे पैसे बर्बाद केले म्हणते बिचारीचे. आणि सासू काही त्याची एवढी काही हे नाही वाटली मला. आता तुला काय सांगू, पुन्हा मी म्हटलं त्याचे सासर लय चांगलं आहे, मस्त श्रीमंत लोक आहे म्हटलं ते. असे आहे म्हणा, राहते असे ते एखाद्या गावठीसारखे, पण चांगले श्रीमंत लोक आहे म्हटलं. त्याच्या घरी एवढं मोठं वावर, शेत, बगीचा, गाड्या घोड्या सगळं आहे म्हटलं त्याच्या घरी. त्याचे किती प्लॉट घेतले आहे, सगळंच आहे. आता म्हटलं रश्मी त्याच्या नवऱ्याला म्हणते कपड्याचं दुकान टाकून दिलं म्हणते, किती पैसा खर्च करून. सगळं काही आहे, पण यायला राहायची अक्कल नाही आहे ना. ह्या जर चांगलं राहिला ना तर सगळं यायचंच आहे म्हटलं. एकुलती एक सून आहे, मस्त राहावं येईन तर सासूला घेऊन चाला. बरोबर करा सासूची मस्त. सासऱ्या सासरबुवा तर काही हे राहतच नाही म्हणा. तसे सासरे लोक काही जास्त दखल देत नाही घरात.
ते काय बिचारे जेवते खाते 2-3 गोष्टी केल्या का झालं. सगळं काही रास्त सासूचंच असते की नाही. तर म्हटलं त्याची सासूही चांगली आहे आणि सगळ्यात पेक्षा तर त्याची नणद एवढी मस्त आहे म्हटलं. हल्ली मोकळी आहे बोलासाठी. रुंजून नाव आहे तिचं. हो का हो ताई? रुंजून मस्त नाव आहे. आणि तेही चांगली आहे की तर? हो ना, तेही चांगली आहे, मस्त आहे ते स्वभावानं. हल्ली मोकळी आहे बोलासाठी. आणि म्हटलं कोण आहे घरी ना? सासू सासरे आणि नवरा आणि तेवढी नणदचं काय 1-2 वर्ष राहीन बिचारी. हां, तिचं लग्न झाल्यावर तर मग तेच आहे पाहुणपणा येणं आणि पाहुणपणा जाणं. हो ना, बरोबरच बोलून राहिल्या तुम्ही. मला तर वाटते सगळीची सगळी चुकी आपल्या नंदीचीच असन. आता त्याच्या बोलण्यावरूनच समजून राहिलं होतं ना. आणि तुम्ही पाहिलं नाही काय हो, एवढ्या बोलून राहिल्या होत्या त्या. तर म्हटलं नंदीनं खालची मान वरतनी केली रश्मीताईनं. सगळं गटगट ऐकलं म्हटलं. मग याच्यावरून तर समजू येते का त्याची चूक आहे म्हणून. पुन्हा पहिल्यापासूनच त्याचा स्वभाव असा आहे. आणि लय कामचोर आहे म्हटलं. त्याच्याकडून काम काही होत नाही. पण आता आम्ही सोडून आलो होतो ना त्याला, तर तिथे चांगल्या राहून राहिल्या होत्या. आम्हालाही वाटलं का नाही बा आता सुधारल्या ह्या. पण कायचं पाय अजून आलं ना, अजून आलं कानावर. जाऊ दे आता, काय तिच्या गोष्टी घेऊन बसतं. दिवसभरापासून त्याच तर गोष्टी चालू आहे आपल्या. जाऊ दे आता. आता घे स्वयंपाकाची तयारी कर आता पटपट. आता पिवचीचा याडचा वेळ होऊन गेला. आणि मामाजीने सांगितलं होतं ना म्हणते आज याचं, पण तेही आले नाही अजूनपर्यंत. आता त्याचाही स्वयंपाक करा लागेल ना. हां, चल आता घे पटपट. पटकीने तू घे, तू कणिक भिजव, मी तेव्हापर्यंत भाजी करून घेतो. पण राधिका ताई काय करतात आता? आता काय करता भाजीचं? भाजीचं मग अशी आल्या होत्या ना आतेबाई. पोरगी आली म्हणे इतक्या दिवसाच्या नंतर म्हणे, तर जराशी चांगली भाजी कर म्हणे कायची म्हणे. चुनवड्या सांगून गेल्या त्या. हो काय, मोठ्यानंच आली म्हणा तुमची पोरगी. घराने घेऊन आली ना म्हणा, चांगल्यानं थोडी आली. चांगल्यानं आली तर माणूस 2 वेळा पाहुणचार करते एक सोडून. हे अशा आल्यावर म्हटलं मनही नाही लागत पाहुणचार कराले, हे असे तमाशे करून आल्यावर. आणि आता काय माहीत कितीक दिवस चिपकते इथं आणि कितीक दिवस नाही. आता तर त्याच्या सासूनं म्हटलं स्पष्ट सांगून गेली का म्हणे जेव्हापर्यंत सुधरत नाही तेव्हापर्यंत नेत नाही. आणि ह्या सुधारल्याच नाही तर कावर राहते का ताई? मग काय ह्या इथंच राहीन काय? हां, कसं नाही बनवू आपलं मग याच्यासोबत? तुम्ही तर म्हणता पहिलेच तिचा स्वभाव चांगला नाही. पाहू ना आता काय होते तर. हां, पाहू आता समोर काय होते तर. तू घे पटपट भाजीचं घे बरं. दे कांदा दे, मी कापकूप करतो त्यापर्यंत तू कणिक भिजव. हो थांबा देतो. माया पोरीचं काही मन जागेवर नाही बाप्पा. एवढं सगळं काही घडलं माझ्या पोरीच्या जीवनात. आणि आता काय बोलू मी तिथे. सध्या तिचं मन काही जागेवर नाही. आता म्हणते सकाळपासून आई म्हणते काहीच नाही खाल्लं, तशीच निघाली म्हणते. आणि इथं आली तेव्हापासून 1-2 वेळा चहा झाला. आणि जेव्हा की इथंही जेवली नाही. पहिले तिला जेवायला देऊन देतो. पण काय माहिती राधिकानं बनवला का नाही बनवला तो स्वयंपाक. राधिका हां बोला ना आतेबाई. राधिका मी काय म्हणतो, मी म्हणून राहिली होती का तो स्वयंपाक झाला काय? हो ना आतेबाई झाला ना, स्वयंपाक पूर्ण झाला. तुम्ही म्हटलं होतं ना चुनवड्याची भाजी कर म्हणे. चुनवड्याची भाजी केली, पोळ्याही केल्या आणि भातही केला. आणि झालं आता सगळं आटपलं तिकडचं. बस आता स्वयंपाकाचे भांडे होते, ते भांडे घासतो म्हटलं आणि मग ठेवून देतो. नंतर मग ताटं आणि वाटच निघते, प्लेटच निघते छोट्या आणि ग्लास ते लवकर होऊन जाते. तर तेच करून राहिलो होतं आता आम्ही दोघी जणी. हो काय, झाला का स्वयंपाक? मला वाटलंच होतं तरी झाला असेल म्हणून. तर मी काय म्हणतो, एक ताटा वाण बरं वाढून रश्मीसाठी. मी तिला जेवायला देऊन देतो. म्हणते तिथून म्हणते उपाशीच निघाली म्हणते. चहा नाही प्यायला म्हणते, तिथं काहीच नाही केलं म्हणते. सासरवाडीतून निघाली आणि साऱ्या रस्त्याभर ते सासू बडबड करून राहिली होती म्हणते. त्याच्या आहे ना तिचं पूर्ण डोकं दुखून राहिलं. तर मी म्हटलं भनभन लागून राहिलं तर जराशी आराम करून घे म्हटलं. म्हणून ते झोपून गेली होती. आता पोट कोर करून राहिलं असं. सकाळपासून माझ्या पोरीच्या पोटात काहीच नाही आहे व. जरासा ताट आणून दे वाढून, मी देऊन देतो तिला जेवायला. आतेबाई मी काय म्हणतो, आता म्हटलं पिऊचीचा याचा वेळच होऊन राहिला ना. आपण सगळे मिळून इथंच जेवण करू. आणि बाबा येऊन राहिले होते ना, काय माहीत बाबा येऊन जाईन तर सगळ्याचं सोबतच होऊन जाते मग. हे पाय राधिका, जेवढं सांगितलं ना तेवढं करत जाय तू. तिला लागली भूक रश्मीले. तुला सांगितलं का ताट आणून दे वाढून, तर ते नेऊन राहिलं तू ऐकून. आई नसते येईन तर आपण सगळं करून घेऊ ना जेवण. आता तिचं काही आता एवढं सगळं काही तिच्याकडे सोबत घडलं आणि काय ते अजून सामना करून काय यायचा. सकाळी पाहू काय आहे तर. आणि सध्या तिला सांगू नको. सकाळी पाहू काय सांगायचं आहे, काय बोलायचं आहे तर. आणि सध्या काहीच नको बोलू. सध्या ते काही तिची काही तब्येत बरोबर वाटून नाही राहिली रश्मीची. अजून तिला टेन्शन येऊन जाईल. तिथं कितीक सैली ते कितीक नाही, तिथे कितीक बोलले आणि कितीक नाही, अजून इथं चालू होऊन जाईल मग. आणि जर ते सासरे आले तर तुला तर माहीत आहे ते सासरे किती बोलते. काहीच नको बोला आता. उद्याचं उद्या पाहू. सध्या मला ताट आणून दे वाढून. मी देऊन देतो तिला जेवण करायला. बरं सासूबाई, थांबा आणून देतो. पहा बरं. आता म्हटलं एवढं सारं नाव डुबून राहिली म्हटलं पोरगी, तरी किती लागून राहिली येईले. तिथंच नेऊन देतो म्हणते, तिथंच करून देतो म्हणते. मामाजी 4-5 दिवसापासून गेले, त्याची वाट नाही पाहून राहिला. पोरगं बाहेर गेलं काम करायसाठी, त्याची वाट नाही. बस पोरीच्या मागं. अजून जसं पहिले घर होतं तसंच करून ठेवते काय माहीत. पोरगी करून. आता तिथंच तिला खायला देईन, तिथंच तिला प्यायला देईन आणि आम्हाला करायला लावून. काय करावं तर आता. कधी तर असं वाटते ना मला का हे बोलते ना पुन्हा ते बरोबरच बोलते. आणि आपल्याकडून काही एवढं बोलणं होत नाही. आपण काय बोलत बसा.
आणि एवढं काय आपल्याला समजतही नाही काय बोलावं काय नाही. तर ते बरोबर बोलते टचं. हां तेच पुरते येईल. जाऊ दे, आणून देतो मी. ताट नाही आणून दिला तर मग अजून म्हणून का आणून नाही दिलं म्हणून. आणि तुझ्या खर्च आणून राहिली का, तुझ्या मायचीच आणून राहिली काय. मग तर हायच येईल 17 बोलासाठी. पहिले आणून देतो येईल ताट. पिंट्याच्या बाबाच्या कानावर आज काही ही गोष्ट टाकत नाही रश्मीची. असंच म्हणून आली म्हणून ही म्हणून. हां उद्या काय आहे तर पाहू काय बोलायचं आहे तर. आता कसं दिवसभरापासून टेन्शनात आहे पोरगी. आणि तिथंही किती टेन्शन घेतलं कितीक नाही. आणि आता अजून रात्री तिची अशी जाऊ देऊ काय. आता तिला जेवायला देऊन देतो आणि झोपून देतो. हां झोपते ते मग आरामशीर. आणि सकाळी पाहू काय आहे तर. काय माहीत आज येतेच का नाही येत तर पिंट्याचे बाबा. सकाळी सांगितलं होतं येतो म्हणून, पण अजूनपर्यंत काही आले नाही. आता काय माहीत येते का नाही येत तर. अजून सकाळी येते तर आले सकाळी तर चांगलंच होईल म्हणा. पण जर आता आले तर आता तर ते काहीच नाही बोलत मी. काहीच नाही, त्याच्या कानावरही गोष्ट टाकत नाही. पाहू मग सकाळी. आता फक्त तिला जेवायला देतो आणि झोपून देतो तिला. कशी होऊन गेली माई एका रंगाची. हां काय सासूरवास केला बाप्पा. सासून म्हणते हातही उचलला म्हणते. हां याच्यापेक्षा तर मी पुरली. हिच्या सासूच्यापेक्षा माझ्या हाताखाली म्हटलं 2-2 सुना आहे. पण म्हटलं मी कधीच त्याच्यासोबत असं केलं नाही. हां कधी हात उचलला नाही. लागन ते लाईन सून किती टेटरबाजी करते माझ्यासोबत, पण कधीच नाही. आणि पाय बरं हां त्या बुडगीनं म्हणते माझ्या पोरीवर हात उचलला म्हणते. हात उचलाले मी जर राहिली असती ना तर तिचा हातच मुडपला असता तिच्या तिथं. आता बोलन ना, तेव्हा माझ्याजवळ काहीच नव्हतं बोलायला. आता जर का आली ना ते तर तिला सांगन ना कसं राहते तर. हां फक्त माझ्या पोरीचा म्हटलं गुन्हा दाखवला, स्वतःचा गुन्हा काहीच नाही दाखवला. काय केलं काय नाही तर. पोरगं बोललं साजरा आहे. पोराचं घेऊन बसल्या तर. कामाचा ना धामाचा आता दुकान लावून दिली तर आमच्या ऐसनासाठी लावून दिली काय. ऐसनासाठी लावून द्याले त्याच्यासाठी लावून दिली का कमवून तर आम्हाला देईन काय आणून. तेलच दे ना मायबापाले. नाही माझ्याजवळ देईन तो बायकोजवळ देईन. बायकोला द्यायचं लायकीचं ठेवलं तरी काय. आताच तर किती सासूरवास करून राहिले बाप्पा. हां नंतर काय करून काय माहीत. काय फायद्याचा एवढा पैसा दिला. पाहू ठेवते पाहू खाते. एवढे मोठे पैसे बरबाद केले म्हणते. दुखून राहिलं असेल तेव्हाच नेलं असेल ना दवाखान्यात. तसं कोणी जात असते का. कोणाला खुशी येते का जायची. नुसतं माझ्या पोरीवर गुन्हे टाकले म्हटलं. इल्जाम लावले ना. आता येऊ दे ना तिच्या सासूला. चांगली झटकतो ना मी. चांगलीच झटकतो आता. काढतो ना तिची. कसं राहते ना खोटं नाटं बोलणं. पण ही मोहितची मॅट आहे ना. मोही पोरगीच मॅट आहे. आता ती एवढं बोलून राहिली होती तर तिला सांगा नव्हतं लागत का. टचटचं बोलायला लागत होतं तिला. ऐकून घेतलं. गरीब आहे ना ते. इथं करते ते माहेरात करते म्हटलं पटर मोही पोरगी. पण सासरवाडीत थोडी खुलते तिचं तोंड. सासरवाडीत खुलतच नाही म्हटलं. तिथं तशी राहते ते गरीब गायसारखी राहते. म्हणून तर ह्या लोकांना फायदा उचलला तिचा. फायदा उचलाले. हे घे आते बाई. अरे आणलं काय ताट. दे लवकर दे. मी देऊन देतो तिला नेऊन. कशी सासू आहे मी काय माहीत. आता म्हटलं पोरीचं एवढं सगळं काही समोर आलं. हां कशी राहते कशी नाही सासरवाडीत. तर म्हटलं तिला समजवायला पाहिजे. तिच्या व्यवहारात काही ना काही बदल करून द्यायला पाहिजे. तिची समजूत घालायला पाहिजे. आणि म्हटलं ह्या पाना किती वरवर करते पोरीची. अशानं तर पोरी चढते म्हटलं. अशा माईच्याच हातानं पोरी चढते. आता एवढं सगळं काही झालं तर थोडंसं कल्ला करायला लागत होता. थोडीशी समजूत घालायला लागत होती. हां सरळ आल्या असत्या लाईनीवर त्याच्या संसारी लागल्या असत्या. पण म्हटलं हे जास्तीच चालू आहे ना. जास्तीच चालू आहे. आता काय बोलावं आपण. शेवटी सून ठरलो ना आपण काही बोलू नाही शकत. आता आपल्या हातात काय आहे. आपण तर तेवढंच फक्त आपल्या हद्दीत स्वयंपाक करा जेवायला द्या घरचे कामं करा. बाकी आपण काय करू शकतो. याच्या मनात बोललं का झालं. मग यायचं तर कामच बिघडून जाते. अरे पियुषजी आले का तुम्ही. बरं झालं. किती वेळची वाट पाहून राहिली तुमची मी. तसे तर तुम्ही लवकरच येऊन जाता. आज किती उशीर. 1-2 तास उशीर झाला म्हटलं तुम्हाला. अहो राधिका उशीर तर होणारच आहे. आता काय सांगू तुले. मंदातच पेट्रोल खतम झालं म्हटलं गाडीतलं. आणि पेट्रोलासाठी जे लाईन लावा लागली ते तर मला म्हटलं चांगलं नशीब होतं का मला भेटून गेलं म्हटलं पेट्रोल. नाही तर अजूनपर्यंत म्हटलं लोक उभी आहे लाईनीत. पेट्रोलही भेटून राहिलं आणि गॅसही भेटून राहिलं. काय करावं काय मी. आणि जे देऊन राहिले गाडी गिड्यावरून आपण घेतो की नाही तर ते डबलचा भाव देऊन राहिले म्हटलं. त्याच्याजवळूनच घेतलं मी. काय करू आता. त्याच्याजवळच तर किती मोठी लाईन आहे. त्या पेट्रोल पंपजवळ तर अजून मोठी लाईन आहे. आता तिथं जर उभं राहिलो असतो ना तर दिवसच निघून केला असता. हो का पियूची. पेट्रोलची तसंच झालं का आता. सिलेंडरसाठी तर होऊनच गेलं. त्या दिवशी आतेबाई गेला तर पूर्ण दिवस गेला म्हटलं. आणि सिलेंडरही नाही भेटलं म्हणते. पण आता पेट्रोलही का हो. आता कसं हो. जायला तर आपल्याला पेट्रोल पाहिजेच. तुम्हाला ऑफिसले. हो ना पेट्रोल तर पाहिजे. आता या लोकांनी काय केलं. लोक इलच्या वाटणं पेट्रोल खतम होऊन जाते बा आता काही भेटत नाही असं वाटून राहिलं होतं. ते लोकांनी मार भरून ठेवून घेतलं. आणि आता म्हटलं डबलच्या भावानं विकून राहिले. जो पेट्रोल पंपवर भाव आहे ना त्याच्या डबलनं घेऊन राहिले म्हटलं. पण आता कसं आहे नाही लालसाला घ्यास लागते ना. हां अडी अडचणला घ्यास लागते. आता घेतलं नाही की मी डबलच्या भावानं घेतलं म्हटलं. तेव्हा कुठं घरी आलो. नाही तर अटकलो राहिलो असतो पेट्रोल पंपवर. हो काय हो. बरं असं करा तुम्ही आता. हां ह्या बॅग माझ्याजवळ देऊन द्या. तुम्ही हातपाय धुवा. मी काय म्हणतो हे बॅग घेऊन घे तू. हां बॅग नेऊन ठेवून दे. मी नाही काय हातपाय गीतपाय धुवून येतो. आणि काय म्हणते तर माझ्यासाठी तू ताट वाढ. मला नाही काय लय जोरानं भूक लागली. आता त्या दुपारी दिला होता की नाही डबा तर ते 2-3 डबा नव्हता आणला. मग आम्ही शेअर केलं त्याच्यासोबत. मग काही पोट काही बरोबर भरलं नाही.
मग भूक होतीच पोटात थोडीशी. म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता तिने आणलं नव्हतं ते पिशारे तसेच बसले असते काय, तर तेले देऊन दिलं थोडं थोडं आम्ही आमच्या याच्यातलं. आता करावं लागते, एका ऑफिसमध्ये राहिलं तर सगळीचं हे. तर म्हटलं आता थोडीशी भूक होती पोटात आणि आता जास्तच लागून गेली. तू ताट वाढ, मी तेव्हापर्यंत हातपाय धुवून येतो. जा लवकर आता तू. पण का हो पियुषजी, मामाजी येऊन राहिले होते ना आज? हो, मला बाबाचा फोन आला होता सकाळी. सकाळी येतो म्हणे 10-12 वाजेपर्यंत म्हणे येऊन जातो म्हणे मी म्हणे. पण त्याचे काय माहीत काय झालं आणि काय नाही तर त्याचं. तर त्याचा फोन आला होता, मीच फोन केला होता त्याला. म्हटलं आले का नाही आले तर विचारतो म्हटलं. तर आता म्हणे पायटी येईन म्हणे. ते म्हणे अटकले म्हणते, कुठंतरी गाडी अटकली म्हणते. तर आता ट्रॅफिकही खूप आहे ना, पेट्रोलच्या लाईनी लागल्या आहेत. त्याच्यानं काय माहीत अटकून गेले का. तर म्हणे पहाटे येतो म्हणे मी म्हणे. तर आता बाबाची तर काही वाट पाहणी लागत. जा लवकर माझ्यासाठी ताट आण आणि तुम्ही सगळे बसून जा ना. आई कुठे गेली तर? आता काय सांगू, आता चाले कामावरून, आताच सांगून देऊ काय? आता काही टेन्शन देत नाही यायले, मी कायले टेन्शन देऊ माझ्या नवऱ्याले. ते त्याच्या पोरीला देत नाही तर आता त्याला पोटभर जेवण करू देतो. आणि पाहतो आतेपैकी सांगते काय तर त्यानं सांगितलं तर बरं, नाही तर मग मीच सांगून देईन त्याला. हाय नाही काय, सांगायचं लागणच, नाही सांगितल्यानं होईन काय. आता ते लपवून त्याच्या पोरीची गोष्ट, पण लपवण्याला थोडी जमणार आहे. ह्या वरवर करण तर ते तर अजून हे करून घेईन. म्हटलं हायच त्या रश्मीताई तशा. ते पाहिलं आहे ना ते आपल्या, असं थोडी नाही का आपल्याला त्याचा स्वभाव माहीत नाही कशा आहे कशा नाही. राधिका, तुला आईचं विचारलं ना, कुठे लक्ष आहे तुझं? ते कुठं नाही हो, मी म्हणून राहिली होती आतीबाई आहे ना त्याच्या खोलीतच आहे. चला ना तुम्ही हातपाय गीतपाय धुवा, मी त्याला आवाज देतो आणि सगळेजण आपण जेवण करून घेऊ. मग काय उशीर करता मग, एक 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 बसते मग एकाला आणून द्या. त्याच्यापेक्षा सगळे सोबतच बसू आणि सोबतच जेवण होऊन जाते सगळेचं. हो बरोबर बोलून राहिली तू. चल मग आण तू ताट आण वाढून, मी चल हातपाय गीतपाय धुवून येतो. तर पहा मग मंडळी, कोणी ना कोणी म्हटलं सासरवाडीत एक नाही कसं राहतेच, आहे नाही काय. ज्याला एक तर आपण चांगलं नाही वाटत, नाही तर मग आपल्या घरी आल्यावर असे पैर पसरवून टाकते. कोणाची देवराणी राहते, कोणाची चिठाणी राहते, नाही तर कोणाची ननद राहते. आमच्या घरात तर ननद आहे नाही काय. देवराणी तर मग काही एवढी हे आहे नाही, तुम्हाला तर माहीत आहे. ते फक्त बोलकी आहे, तिच्या मनात काही एवढं काढं नाही आहे, ते तोंडावर बोलून देते. पण हे मी ननद म्हटलं, मी ननद लय हुशार आहे नाही काय. वाटून राहिलं ना तुम्हाला लयच हुशार आहे म्हणून. पहा आता जर माझ्या सासूनं असं वरवर केलं म्हटलं माझ्या नंदीचं, तर मग कायले जाते ते, मग तर राहते इथंच ते मस्त नागिनीसारखी इथंच बसते म्हटलं. आता पहा काय काय होते तर पुढच्या एपिसोडमध्ये. या एपिसोडमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. पण म्हटलं ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली ना, त्या सर्वांचे खूप 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 आभार. तर चला मग, ज्यांनी कमेंट केली त्यांचे सगळ्याचे नावं घेऊन घेऊ. चला तर मग. विक्रम पाटील, रश्मीताई दडवी, गिरीश बोडखे, मनीषाताई फोंदके मुंबई, प्राचीताई मुळे, चित्राताई जावरकर, सुनंदाताई दुसाने, लताताई गोरे नाशिक, मीनाताई गोंडाने, सुजाताताई ढेरे, वैशालीताई इंगडे, ललिताताई भरडे, अनिताताई तायडे, प्रियंकाताई वानखडे, तालुका वरुड, सिंदूरजना घाट, मृदुलाताई अंगारे, फॅक्ट रायडर, निर्मलाताई रघुवंशी, बल्लारपूर, सुनंदाताई नागरारे, कल्पनाताई मांडडे, अमरावती मराठी, लताताई. तर यांचे खूप 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 धन्यवाद. असाच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.